मी इथं आलोय प्रकाश पाहायला. पांढऱ्या रात्री उजेडात तुम्ही काय पाहिलं ते मला पाहायचंय तुमच्या बुबुळांनी. खोळ खेळून खोळाची हूल देण्याचं काम नाही. तुम्ही सगळेच कनवाळू, दयाळू, मायाळू, मवाळू, प्रवाळू, खाळू, आळू, माळू, परमाळू, पण एवढ्या जर्दाळूंचं मी काय करू? आधी एक सांगा, स्मशानातल्या मुत्रीपाशी भूतांच्या कसल्या लागल्या होत्या रांगा? तुम्ही पोस्टमनला पत्रातून कुठं पाठवता? तुम्ही तुमच्या बायकोवर खरंच प्रेम करता का आपली नुसतीच तिला वापरता? खापराचा पूर आला म्हणजे तुमचं डोकं असं फ्रेम तुटल्यासारखं कसं? मुलं जन्माला येतात तेव्हा त्यांना अंगावर कुठं कुठं जावळ नसतं हे ठाऊक होतं तुम्हाला. वळवळू नका. 42च्या चळवळीच्या वेळी तुमचं जायवळ सुद्धा झालं नसेल. सांगा, एवढे शाणे आता सांगा, सिंहाची छाती सिंहासारखीच का असते? माझी छाती नका रापू, बापूगिरी बस झाली. फार माती उडते तुमच्या तोंडातून बोलताना. एक ऐकाल माझं, आयांना मुलांची एवढी माया लावू देऊ नका. फार त्रास होतो मुळापासून मुलं उपटताना. त्या स्टोव जवळ जरा जपूनच जा. त्यात जळतोय पिकासोचा डोव. एकदा उडाला तर आकाशात पाय लावून पळाला कुल्ल्याला. त्या आकाशात प्रकाश होता डॉक्टर. काय सांगू, प्रकाश होता त्या आकाशात. शिसवी लाकडासारखा गच्च आरपार. आणखी नाही डॉक्टर, पावरी वाजीत बसला होता त्यात एक देव गोळा साम लांबच्या लांब. डॉक्टर, भलत्या वेळी भलत्या ठिकाणची बटणं अशी उघडी काय टाकता सताड? ती मला पिन दिसते तुमच्या टायची. बटणं लावून घ्या ना आणि तुमच्या मिशांना चहाच्या बशाड असल्या त्या पुसून टाका. ती कॅलेंडरवरची मुलगी पाहिलीत बिलंदर? तिच्या पोलकेवरचं बोलकं लॅव्हेंडर तुमच्या कोटावर केलंडलंय. तिचं तुमचं काही आहे का? नुसतंच आपलं अंडर अंडर. तिच्या हातावरचं घड्याळ जगड व्याळ काळा क्राळ विक्राळ त्याची आळ मायाळू घायाळ माणसं झोमतात लोंबतात. या चाळीवर मेलेली जळतात, या चाळीत जावीत म्हणून रेडिओवर खरवत असते की कोणी दात खाते. डॉक्टर, तुमची ती मुलगी ठेवून दिली बरं का जागच्या जागी, नाहीतर घ्या नि गळ्यात बांधाल ती कळवळणारी आयाळ. ही मुलगी जगाच्या गोलावरच छान शोभून दिसली असती. त्या गोलावर तिचा ग्रँड टोल गेला असता आणि तिचे दिसायचे ते भाग अगदी जागच्या जागी दिसले असते. डॉक्टर, एक दिवस ही मुलगी तुमच्याशी सलगी केल्याशिवाय राहत नाही. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो हो तर. एका रात्री अपरात्री गात्रांच्या छत्राखाली बसून ही मुलगी तुम्हाला पत्र लिहिल. डार्लिंग, आज माझं लग्न आहे हे वाचून तुझं हृदय भग्न होईल अशा आशात मी मग्न आहे. मी आता बाथरूम मध्ये जा आणि नग्न उभे राहा आरशासमोर माझं लग्न पाहत. आणि मिस्टर डॉक्टर, आत्ता आला कावा तुमच्या लक्षात? तुम्हाला काय वाटलं मी काय उंदीर आहे? अरे ही माझ्या डोकीवरची पिंजर पहा, नीट पिंजरलेली. आणि मिस्टर डॉक्टर, मी इथं आलोय तो प्रकाश पाहायला. त्या पिंजऱ्याच्या अंधारात जायच्या आधी तुमच्या डोळ्यांनी पाहायचा मला तो. तुमच्या डोळ्यांनी. चलो निकालो, काढा बुबुळ, बऱ्या बोलांनी काढा, नाहीतर ही पहा माझी नख. और बाडू डोळे म्याव म्याव.